हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करो चित्त
तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय अनेकांचे कानी गुण दोष मनान आणि का तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा कशासाठी तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय वेची जे वचन जेने राहे समाधान तुका मने फार थोडा तरी पर उपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका शिव भोरा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध काम हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार शरण शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता चरण चरण हनुमंता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता चरण चरण शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा शुभटा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा 16व्या शतकात एक तारा चमकला इकडं बघा माऊली माझ्या पोटी सिंह जन्मला घडविले जाणे स्वराज सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा टेम टेम रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे मुजरा करण्या तुम्हाला विठाला गयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग परमार्थाच्या कलशस्थानी विराजमान असणारे नोहे नोहे पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देवमान्य संत मान्य असणारे संत विभूषित श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा 4 चरणावर भर सध्या जास्त 6 चरणाचा आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे 6 चरणाचा अभंग यासाठी घेतला मी 6 तास प्रवास करून आलो म्हणून विठाला विठाला आजचा अभंग असणारा 6 चरणाचा आहे आणि या अभंगाद्वारे श्री संत माझे तुकोबाराय देवाच्या प्राप्तीचे सरळ साधे सोपे उपाय सांगतात विठ्ठला भगवत प्राप्तीचे उपाय असणारे बरेच असणारे आता सुद्धा कलियुगामध्ये लोक अवघड सांगतात हा जग जाहीर आहे पण तरी सुद्धा मग अवघड उपाय न सांगता जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आज संसारामध्ये एका गोष्टीची गरज आहे कशाची गोष्ट आहे कशाची गरज आहे म्हणा ना पैशाची म्हणा बिंदास म्हणा अहो प्रत्येक जण माणूस असणारा धडपड करतो पैशासाठी पण मायबाप खऱ्या दृष्टीनं कोणीतरी देवासाठी प्रयत्न करतो का नाही आणि तेच तुकाराम महाराज सोपे उपाय 5 असणारे सोपे उपाय भगवत प्राप्तीचे देव प्राप्तीचे सरळ साधे सांगतात की बाबांनो तुम्हाला जर देव आपलासा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी एक काम करा भावे गावे गीत भावनेनं असणारं गीत गात्याचं कसं शुद्ध करून या चित्त भगवान परमात्म्यातनं असणारं भावनेनं जर गीत गायलं आणि चित्त शुद्ध करून जर त्याचं असणारं नामचिंतन केलं तर मग तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय सरळ साधा उपाय पहिल्या चरणात सांगतात दुसरा असणारा उपाय सांगतात की अनेकांचे कानी गुण दोष मनानं आणि कुणाचे गुण आणि कुणाचे दोष काढत बसायचं नाही बाप जर ते गुण दोष जरी नाही आपण काढत बसलात आणि निवांत असणार कुणाची बघा या मुखातून बोलल्याच्या नंतरच असणारं पाप आणि पुण्य घडतं जर भगवंताचं या वाचन नाव घेतलं तर पुण्य होतं आणि याच वाचन दुसऱ्याची असणारी कुचा निंदी जर निंदा जर केली तर याच वाचन पाप होत असतं आणि याच वाचन फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं कुणाचे गुण आणि दोष काढीत बसायचं नाही तिसऱ्या नंबरचा उपाय असणारा सांगितला मस्तक हे ठेंगणा करी संतांच्या चरणा संत महात्मे दिसल्याच्या नंतर त्यांच्या असणाऱ्या चरणावर मस्तक ठेवा महाराज दिसल्याच्या नंतर नाही संत म्हणायला लागलोय मी तुम्हाला
महाराज आणि संत मध्ये बदल आहे बरं का महाराज. हा, आजकाल टुकू रागू सारखा बोलतो तो महाराज होऊ शकतो, पण संत होणं लय अवघड आहे या जगामध्ये. सांगन मी तुम्हाला वेळ भेटला पुढे. आणि चौथा उपाय सांगितला की वेची जे वचन जेने राहे समाधान. अहो बोलताना हे असं बोलायचं की आपण बोलल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. आणि प्रपंचमध्ये संसारामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात मोठं असणारं समाधान मानायला पाहिजे. नाहीतरी किती जरी कमवलं तरी समाधान आहे का आपल्याला? मग आहे त्या गोष्टीमध्ये जर समाधान मानलं तरी तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते मायबाप. हे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगादेवर सांगतात, मी तुम्हाला सांगत नाही. आणि 5व्या नंबरचा असणारा उपाय सांगितला बघा. जे असणारा प्रत्येकाला प्रपंचामध्ये जगत असताना संसारामध्ये जगत असताना संसार करत असताना प्रत्येकानं काही ना काहीतरी आपल्या हातातून असणारा जीवनात येऊन थोडा तरी परोपकार करायला शिकाय पाहिजे. जे आपल्यापाशी असेल ते दुसऱ्याला आपल्याला देता आलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा जरी तुला 100% नाही देता आलं तरी तू का म्हणे फार थोडा तरी परोपकार कशासाठी तुझ व्हावा आहे देव. तरी हा सुलभ उपाव विठ्ठला कारण की वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये जन असणारी ज्याच्या हातून साधू संतांची देवाची धर्माची देशाची सेवा घडली ना त्याला असणाऱ्या या गादीवर उभारल्याच्या नंतर 5 तासी बोलायला हवा, 6 तासी बोलायला हवा. का? तो आपल्या मनानं बोलत नसतो. बोलविता असणारा भगवान परमात्मा. आपुल्या बवे नाही मी बोलत कोण सका कृपावंत वाणी त्याची देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन तुटू नको. म्हणून बघा ज्याची असणारी तव्याच्या कडेला विरेक नाही. आता हे आपला मोठा असणारा नाथसागर डॅम आहे. त्या तव्याच्या कडेच्या शेतकऱ्याला काही चिंता आहे का दुष्काळाची पाणी कमी पडेल म्हणून उसाला कशाला? मग तसं ज्याच्या जीवनामध्ये संत महात्म्याची सेवा घडली, नामचिंतन केलेले, संतांची कृपा ज्याच्यावर आहे ना त्याला असणारं चिंतनाची भीती नाही. ज्यानं पाठ करून आला ना टिपून मोबाईलमध्ये बघून मग त्याला भेव वाटतं कडीला जातं का नाही, कडीला जात नाही, थर तर कापतो. कुंकडल्या तरी गप्पा हाणायच्या, वेळ काढायचा, 10-5 हजार घ्यायचे आणि गावात जायचं. असं नाही. या गादीवर उभारल्याच्या नंतर संत महात्म्याची असणारी या ठिकाणी आचार्य संहिता आहे. इथं उभारल्याच्या नंतर भक्ती ज्ञान विरहित असणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि या बसलेल्या लोकांमध्ये असणारी अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी, संत महात्म्याच्या असणारी सेवा घडावी यांच्या हाताकडून, असं काहीतरी असणारं यांना या अध्यात्माची परमार्थाची गोडी लागावी असं सांगावं लागतं. नाहीतर आता ह्या गादीवर सहजासहजी एवढे सांगणारे राहिले नाहीत. सांगणारे लोक आहेत काय, सासू सुना. अरे बाबा सासू सुना असणारा कीर्तना सांगायचा विषय नाही. लोक काही बघा म्हणतात की छत्रपती शिवराय कीर्तनात सांगायचा विषय नाही. पण छत्रपती शिवराय कीर्तनात सांगायचा विषय नाही. पण छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर तो आम्हाला कीर्तनच करता नसतं आलं. विठाला विठा. मग या ठिकाणी असणारं संत असतील, महापुरुष असतील, त्या संतांचं वर्णन, महापुरुषाचं वर्णन या गादीवर व्हावं असो तो आपला विषय आपला विषय आहे. या ठिकाणी महाराज आपल्याला असणारा भगवत प्राप्तीचा सरळ साधा उपाय सांगतात. तत्पूर्वी थोडक्यात परिहार चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत रामकथा कथा प्रवक्ते श्री हरिभक्त परायण आदरणीय केशवजी महाराज चावरे अण्णा आलेत का? अण्णा नाहीत आले, अण्णाचं चिरंजीव आलेत. ठीक आहे. आणि वर्ष असणार किती वय महाराज? वर्ष नाही, बरे बरे परमार्थात तेच असते. केलेलं पुण्य मोजत बसत जाणार. पाप किती केलं हे मोजत जाणार, पुण्य मोजायचं नसतं. पाप किती केले ना ते मनातल्या मनात असणारे आकडे मोजून ठेवायचे. पण पुण्य असणार परमार्थातली असणारी संख्या सहज लोक म्हणते महाराजांच्या 50 वाऱ्या झाल्या.
परमार्थात केलेलं पुण्य असणारं मोजायचं नसतं, पुण्य झाकून ठेवायचं, पाप उघड करावं लागतं. चालत असलेला हा वार्षिक पारंपरेने असणारा अखंड हरिनाम सप्ताह, यातील आज तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि या सेवेसाठी या ठिकाणी रुजू करणारे मला आमचे श्री हरिभक्त परायण आदरणीय बाबासाहेब बाप्पा जगताप आवरगावकर आणि त्यांचे बंधू असणारे आमचे आदरणीय भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला नसता आमचं किल्ले धारूर कुठं, हे संभाजीनगर सिडको कुठं, काही अर्थार्थ संबंध होता का? नाही. पण माध्यम असणारे आमचे आदरणीय बाप्पा झाले. बाप्पावर असणार आमचं नित्यांत प्रेम आहे. बाप्पाने सांगितलं, महाराज संभाजीनगरला सेवा करतात का? म्हणलं चालतंय, काय अडचण नाही, फक्त तारीख सांगा. त्यांनी सांगितलं रामनवमीला असणारा प्रारंभ असतो. म्हणलं मग रामनवमीला असतो ना, पहिले 2 दिवस असणारे तारखी गावाकडे आहेत, गावातच असणारी कथा चालू होती, येता येणार नाही बाप्पा. बाप्पा म्हणले ठीक आहे, तुम्हाला जी तारीख जमते ती सांगा. मग मी आजची सांगितली आणि या सर्व कमिटीने असणारे आजच्या या कीर्तन सेवेसाठी मला या ठिकाणी उपस्थित केलं. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. या ठिकाणी सेवेसाठी असणारे सर्व गुणीजन, महाराष्ट्रातील असणारे नामवंत ख्यातनाम मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण बाळू महाराज सुंदर, ज्यांच्याशी थाप आहे. पोषक असणारं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वादन आहे. असा वाजविणारे भरपूर झाले, असा दडान दडा काही उपयोग नाही. आल्या आल्या थाप टाकल्या रामकृष्ण हरीलाच का झालं की सुंदर असणारी साथ आहे, 7.5 नाही माग. बऱ्याच ठिकाणी 7.5 असते महाराज, साथ देणारे कमी असतात. पण सुंदर अशी ज्यांचे मृदंगावर थाप आहे श्री हरिभक्त आदरणीय बाळू महाराज, त्यांनाही धन्यवाद. त्यांचे शिष्य का संस्था कुठे तुम्ही? सर्व त्यांचे विद्यार्थी मंडळ आमच्या सोबत आलेले आमचे बाप्पा आहेत. महाराज मला ऐकू येत नाही, मोठ्याने बोला. हा, दीपक महाराज तापे, गाव अहिल्यानगर, तालुका श्रीगोंदा. बरं, राजगण सिद्धीला असतो मी, म्हणलं तिथले असतात जो परिसरात. महाराज आमचे रहिवासी मी भरत मार्क. बर, इथलेच. हा, तुम्हालाही धन्यवाद. आता महाराज उभारले. कल्याण महाराज तुम्हालाही धन्यवाद. ज्यांनी सुंदर अशी गायनावर साथ आहे. महाराज प्रसाद महाराज नाथ बाबा कुठले? पैठणचे का? हा, एलदरी कुठं? आमच्या इकडली का? हिंगोली जिल्हा. हा हा, कृष्णा महाराज तुम्हाला धन्यवाद. सुंदर अशी सिस्टीम इथलीच का? सिस्टीम वालीचं नाव आगवान साहेब. वा, गोड सिस्टीम आहे दादा. फक्त माझ्याकडे लक्ष द्या बरं का. फक्त हा, नसता तुम्ही असं केलं नाही मग मला वाटतं तिकडे जायचं काही, असं नका करू. या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय दिलीप सर नकाते, आमच्या गावातलेच, तेही या सेवेसाठी उपस्थित आहेत. आमच्या ताई आल्यात, आमच्या काकी आल्यात. आता सर्वांच्या काही ओळखी नाहीत. सर्व माता माऊल्या, या ठिकाणचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या विनेकरी बाबांच्याही चरणावर नतमस्तक करून सेवेला प्रारंभ. विठ्ठला जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला, मी मग तुम्हाला बोलून गेलो की एका गोष्टीची असणारी गरज आहे, पैशाची नाही. प्रत्येक माणसाला एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे सुखाची. कोणी असा माणूस आहे का जो म्हणतो की मला असणार रोज दुःख व्हावं, मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी जीवेना भावे. कोणीच म्हणणार नाही मला रोज असणार दुःख व्हावं. का? प्रत्येक जण रात्रंदिवस जी तरमळ करतो ती कशासाठी महाराज? सुखासाठी. आणि या सुखासाठी माणसाचा असणारं पूर्ण आयुष्य बघता असणारं निघून जातं. आज सुख भेटेल, उद्या सुख भेटेल, परवा सुख भेटेल, पण सर्व सुखाची आशा जन्म वा वा सर्व सुखाची आशा जन्म घेवा.
आयुष्य निघून जातं. आज सुख भेटल, उद्या सुख भेटल. अहो हे छोटे छोटे मुले आहेत ना, यांना वाटतं चला संसद गुरुजीचा जाऊ, शिकू मृदंग, शिकू महाराज होऊ, पुन्हा तरी सुख भेटल. नाही का महाराज झाल्यावर बी लय अवघड आहे. 6-7 तास रस्त्यावर असणारा प्रवास करावा लागतो. पुन्हा ते म्हणते काही खरं नाही, जीवनात सुखच नाही. बरोबर आहे महाराज, तुम्ही त्यातूनच आलात, मीही त्यातून आलेलो आहे. सुखाच्या शोधार्थ बघता बघता पूर्ण आयुष्य असणारं निघून जात. सर्व सुखाची आशा जन्म गेली. जन्मन आयुष्य एकच समानार्थी शब्द आहे. पूर्ण जन्म आयुष्य निघून जात, पण तरी सुद्धा असणार सुख असणारा हाताला लागत नाही. का फक्त असणारा सुखाचा भास या प्रपंचामध्ये होतो मायबाप, पण सुख असणारा साक्षात माणसाला मिळत नाही. का या संसारात पाहिलं तर सुखाची स्थिती आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवड. या जवसा एवढ्या सुखाच्या साठी माणूस पर्वता एवढं दुःख झेलण्यासाठी तयार होतो. पण आयुष्यामध्ये असणारं सुख केव्हाच प्राप्त होत नाही. सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी. संत महात्म्याने स्पष्ट सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराज, सुख नाही कोटे आली या संसारी, वाया हव भरी होऊ नका. अरे बाबा, असणार या संसारात सुख तुम्हाला मिळणारच नाही. यावून जर खरं वाटत नसेल तर चला ज्ञानेश्वरीकडे. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कैसी सुख निद्रांतरोनी इंगलाच्या. या मृत्यू लोकात सुखाची गोष्ट सुद्धा ऐकाय मिळत नाही, पण सुख असणार लांब सुख. मग प्रत्येक माणूस असणारा सुखासाठीच शोध घ्यायला आहे. आणि संत महात्मे सांगतात तर प्रपंचात तर सुख नाही. मग आता काय करायचंय, प्रपंच कशाला करायचं. सुखाचा शोध असणारा प्रपंचात घेतोय, पण प्रपंचात सुख जरी नसलं तरी मायबाप तेच माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात बघा, अवघाची संसार सुखाचा करी, पण केव्हा जाईन गे माये तया पंढरपुरा. सुखा लागी जरी करीसी तळमळ, सुखा लागी जरी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी पंढरीसी जाये कवेळ.
असं महाराजाला असणार असं पटरीहून चालविणारे गायक पाहिजे, भजनी मंडळ पाहिजे, नाही तर महाराजाला ढकलून देणारे नाही तो. हा, महाराज बोलायला काय त्यावर असणारं प्रमाण द्यावं लागतं. नसता महाराज बोलायला संभाजीनगरचं आणि जर जायचं मुंबईला मग जमणार नाही. माझ्या सुखास जर प्राप्त करायचं असेल तर माझा विषय होता जाईन गे माये तया पंढरपुरा, तेवढ्याच महाराजांनी प्रमाण दिलं. जर सुख पाहिजे असेल तर सुखा लागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाये केवळ, मग तू अवघाची सुकृप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरस. अनंत जन्माचं दुःख घालवण्याचं एकच ठिकाण आहे माझ्या बाबती म्हणजे पंढरपूर. आणि त्या पंढरपूरला गेल्याच्या नंतर असणार सुख प्राप्त होत. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरी आनंदे केशवा भेटस. पंढरीपूरला गेल्याच्या नंतर असणारं सुख प्राप्त होतं ते माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांनी सांगितलं. बाबा हा असणारा एवढा दुःखाचा जरी संसार असला, या सुखामध्ये या प्रपंचामध्ये सुखाची गोष्ट ऐकायला जरी नसली मिळत तरी पूर्ण असणारा संसार सुखाचा करायचा ना. तिन्ही लोकात आनंद भरायचा. कोणत्या? सासरवाडीच्या साडूच्या बापाच्या ह्या नाही, तिन्ही लोकात स्वर्ग मृत्यू पाताळ आनंदी भरीन तिन्ही लोक. आजकाल लोक आपलाच विचार करलेत, आपलंच आपण सुखी झाला पाहिजे, दुसरा असणार मेला तरी चालतंय. पण संत महात्मे तसे असणारे अप्पल पोटे नाहीत मायबाप. या जनजीवन जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार कार्य झालेलं. आणि त्या संत म्हणता की पूर्णतः तिन्ही लोकांमध्ये असणारा आनंद असा भरभरून काढताना मी आनंदे भरीन तिन्ही लोक. पण कुठं जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया विठ्ठला मग तुम्हा आम्हाला जरी सुख प्राप्त करायचं असेल, सुख तुम्हा आम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, हे विनदेवा सुख रे, हे विनदेवा सुख रे. आपुला आपल्या केल्याशिवाय सुख प्राप्ती होणार नाही. तेने विन जीवा सुख नोही. या शरीराला सुख होईल नाही. ज्याचा त्याचा असणारा विषय या शरीराचा असणारा वेगळा आहे. स्पर्श केल्यानंतर त्वचेला सुख होईल, सुंदर असणारा दृश्य पाहिल्याच्या नंतर डोळ्याला सुख होईल, पण ते असणारं क्षणिक सुख आहे. तात्पुरता असणारा आपल्याला प्राप्त होईल, पण काही वेळानंतर ते असणारं सुख नष्ट होणार आहे. पण कायम स्वरूपी जर या जीवालाच जर सुख झाल्याच्या नंतर, मला सांगा, जीवाला सुख झाल्याच्या नंतर सर्व इंद्रिय असणारे सुखी होतात. मग आपण देहाला सुखी करावं का जीवाला सुखी करावं? संत महात्म्याच्या दृष्टीने पाहिलं तर आपण असणार जीवाला सुख प्राप्त व्हावं यासाठी काहीतरी करावं. आणि तेच महाराज सांगतात, जर जीवाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपुला तो एक देव करून घ्यावा. का? त्याच्याशिवाय असणार सुख दे कुठंही प्राप्त होणार नाही. का? तो कसा आहे? सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा साधिका तो. आणि देव ही करून घ्यायला सांगतात. तो म्हणजे कोणता? व्याकरण दृष्ट्या जर पाहिलं तर
तो असणारा दर्शक नाम आहे, दूरदर्शक नाम. तो म्हणजे कोणता? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे तो विठ्ठल परमात्मा, विठेवरचा पांडुरंग मायबाप, तो आपला करून घ्यावा लागन. त्याच्याशिवाय असणारं तुम्हा आम्हाला सुख प्राप्त होणार नाही. आणि दुसरं सुख म्हणजे बघा, ते एक फक्त दोघात जवळ सुख आहे. एक म्हणजे देवापाशी आणि दुसरं देवमान्य संतापाशी. हे तू एक सुख वसे त्यांचे बहुपायी संतांचे. संताशिवाय आणि देवाशिवाय असणारं सुख या जगात कुठंही मिळत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं, एक तर संत महात्म्याला असणारं भक्ती करून असणारे त्यांना प्राप्त करून घ्या. बरं, संत असणारे भक्ती करून प्राप्त होत नाही, देव असणारा भक्ती करून प्राप्त करता येतो महाराज. पण मला सांगा, संत आज या जगात म्हणायचं कोणाला, ही सगळ्यात मोठी असणारा पडलेला प्रश्न आहे. आज या जगामध्ये संत एवढे झाले. आता इकडं जर शेतात कोणी जात असन, जूनचा पाऊस पडल्याच्या नंतर मृगाचा, त्यावेळेस दगड उचलल्याच्या नंतर खालून काय निघतं? विंचू. एक नाही निघत, 100 विंचू निघतात. तसे असणारे महाराज आता सध्या संत झालेत या जगात. कशासाठी? पोटासाठी संत झाले कलीत बहुत. आता पोटासाठी संत झालेले, देवासाठी संत नाही. महाराज होऊ शकतात महाराज, पण संत होणं फार अवघड आहे. संत होण्यासाठी आणि संताचं दर्शन होण्यासाठी सहजासहजी कुणाच्याही संताचं दर्शन होत नाही. संताचं दर्शन कोणालाही होत नाही. संताचं दर्शन प्राप्त करण्यासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. आणि पूर्वजन्मीचं जर पुण्य असलं तरच असणार, तरी होय भेटी हरिप्रियाची. धन्य पुण्य धन्य पूर्व पुण्य ओढावले निरुते. संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. तुझा नाही विचार. संताचं दर्शन सहजासहजी होत नाही कुणाला, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. धन्य पूर्व पुण्य ओढावले निरुते. संताचे दर्शन झाले भाग्य बहुते. मग संताचं दर्शन झाल्याच्या नंतर मायबाप त्याचा असणारा पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालं सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झाले सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. वा. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा. धन्य पूर्व पुण्य ओढावले निवृत्ती. संतांचे दर्शने झाले भाग्य, भाग्यानं आणि पूर्व पुण्य जन्माच्या असणाऱ्या पुण्याईनच संत महात्म्याचं असणारं दर्शन होत असतं.
आणि दर्शन झाल्याच्या नंतर मायबाप मग असणार त्या ठिकाणी संतांच्या दर्शनामध्ये सुद्धा बघा सुख आहे. मग दोनच ठिकाणी असणारं सुख असल्याच्या कारणानं महाराजांच्या लक्षात आलं लोक असणारे सुखाचा शोध कुठेही घ्यायला लागले आहेत. आणि कुठल्याही ठिकाणी या प्रपंचामध्ये सुख जर शोधत बसलात तर त्या ठिकाणी असणारं त्यांना सुख प्राप्त होणार नाही. त्यामुळं महाराजांना असणारा मनामध्ये असणारी दया उत्पन्न झाली. कळवळा वाटू लागला का बुडते हे जन न देखावे डोरा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून महाराजांनी असणारा या जगाकडे उद्देशून असणार या अभंगाची निर्मिती केली आणि दुसऱ्या चरणात म्हणू लागले तुझा भावा हे देवा तुझा भावा हे देवा एकदा बाळ महाराजाचं नामानं जोरदार टाळ्या वाजवा. प्रसाद महाराज. प्रसाद महाराज समर्पक जिथल्या तिथं जर कारण की सगळ्याचं लक्ष असतं पहिल्या चरणावर. महाराज कोणत्या चरणावर अभंगात प्रवेश करणं हे टाळकऱ्याच्या सहजासहजी साधारणच्या लक्षात येत नाही बरं का मायबा. क्षमा मागून मागतो, माझा काय तेवढा अधिकार नाही तुमच्याविषयी समजा तुम्हाला हे करण्याचा, पण अभंगाच्या चरणात म्हणलं की सहज असणारा पहिल्यावर धावायला असतो. टाळकरी गायक जेव्हा आहेत ना पहिल्याकडे धावा. पण विचारपूर्वक अभंगाच्या दुसऱ्या म्हणल्याबरोबर चरणाला असणारा गाण्यासाठी सुरुवात केलेली सुंदर गोड चाली अशा म्हणावं लागतात. बसल्याबरोबर बसणाऱ्या श्रोत्याला झोपा लागावा. चाल म्हणली तो का चौकून कूलर लावलेले आहेत, गार ढण हवा येली, जेवण केलेले असतात मस्त पद्धतशीर, आल्या आल्या इथे डोहा लागत हो मस्त. तुमच्या भागात बरं हे शहरी भागात बाप्पा, आपल्याकडे कसं त्या दिवशी कीर्तनात 50 माणसं झोपले महाराजाच्या समोर. आमच्या गावात काल्याचं कीर्तन चालू आहे आणि महाराजाचा नेम होता 6 माणसं झोपल्याशिवाय कीर्तन सोडायचं नाही. धड धड मी दाखविली म्हणलं बघा, चष्मा घालून माणसं झोपलेत. महाराज म्हणले 50 झोपू द्या पण आपल्याला फक्त 6च पाहिजे. अरे बाबा तसं 6 झोपलेत ना, 3 तास कीर्तन चाललं. कारण की या ठिकाणी आल्याच्या नंतर ह्या बसलेल्या श्रोत्याचा दोष नाही तो मायबाप. त्या निद्रा देवीला असणार, त्या भगवान परमात्म्याला असणारा दिलेला शाप आहे की ज्या ठिकाणी तुझी हरिकथा चालू असेल ना ती निद्रा देवी असणारी कुंभकर्णाची पत्नी होती. आदरणीय महाराजाच्या मुखातून तुम्ही ऐकलं असेल, रामकथा चालू आहे. त्या निद्रा देवीनं असणारा सांगितलं, अरे माझ्या पतीला तू मारलंस पण आता असणारे मी कुठं जाऊ. त्यावेळेस त्याने सांगितलं, ठीक आहे तुझं लई लोक गुणगान गातात ना, सप्ते घालतात, मोठे मोठे कथा करतात,
ठीक आहे, तू ज्या ठिकाणी तुझी हरिकथा चालेल ना त्या ठिकाणी असणारे मी जाईन आणि जाऊन काय करीन, त्या मंडपात आलेला कितीही फ्रेश असला माणूस मेकअप करू तरी आल्या आल्या रामकृष्ण हरी झाले त्याला असं का ते निद्रा आणि तुकाराम महाराजाचं प्रमाण सुद्धा आहे. जेथे हरिकथा होती कीर्तनी बैसता निद्रे हा निद्रे लागे मन माझे गुंतले विषय सुखा. मन माझे गुंतले विषय सुखा. आणि दुसरं बी प्रमाण आहे, जिथे हरिकथा होती तिथे पुण्यवान झोपी जाते. विठाला 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 विठाला. कसं आहे, इथं बसल्यावर लोक म्हणतील का आम्ही काय याचा पुण्याचा विरोधाभास घेऊ नका. विठाला बाबा, त्यासाठी त्या सुखासाठी तुम्हाला सुद्धा एक काम करावं लागेल. तुझला व्हावा आहे देव. तुम्हाला असणारा अगोदर देव आपलासा करून घ्यावा लागल. आणि देव आपलासा करून घेण्यासाठी मायबाप त्या ठिकाणचा त्या साधकानं महाराजाला प्रश्न विचारला, महाराज देव प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही. कारण की देव प्राप्त जर करून घ्यायचा असेल तर त्यासाठी असणारा या शरीराचं असणार एकदम रास करून घ्यावं लागतं, नाश करून घ्यावं लागतो. वैकुंठी जावया तपाचे सायास करी करणे लाग नाश जीवा बहु. अहो नुसतं वैकुंठाला जायचं असतं तर या जीवाचा नाश करावा लागतो. आणि भगवान परमात्मा जर या ठिकाणी प्राप्त जर करून घ्यायचा असेल तर त्यासाठी असणारं किती किती अवघड वाटा आहे. त्यांनी सांगितलं बाबा आता अवघड वाटा होत्या ना सर्व असणाऱ्या बंद करून टाकल्या आणि स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गावो विठ्ठल. सोपी वाट तुमच्या आमच्यासाठी संतांनी निर्माण केली. केला राज्यभार चाले ऐसा. चाले ऐसा गेला राजभार चाले ऐसा. चाले वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. हा राज्यभार आता सर्वांसाठी असणारा सोपा खुला केला आहे. आणि त्या पूर्वीच्या ज्या अवघड वाटा होत्या ना, कोणत्या योग याग तपे केली तयाने आमुटे. स्वल्प वाट केला राज्यभार चाले ऐसा. एवढा असणारा हा जालना सोलापूर हवे कसा, या हवेनं कोणालाही जाता येतं का नाही राज्यभार. काही तर म्हणतात मंत्री जाणार, आमदार जाणार, खासदार जाणार. अहो या ठिकाणी टू व्हीलरवाला जाऊ शकतो, इनोवावाला जाऊ शकतो, स्कॉर्पिओवाला जाऊ शकतो, कोणीही जाऊ शकतं का. हा असणारा राज्य रस्ता. मग तसं असणारा राज्य रस्ता संत महात्म्यांनी तुमच्यासाठी असणारा निर्माण केला. आणि पूर्वीचे जे भगवत प्राप्तीचे अवघड साधनं होते ते सर्व असणारे खंडित केले का, त्या वाटा बंद केल्या. आणि बंद केलेल्या वाटा त्या अवघड वाटा, कारण की पूर्वीच्या काळी असणारं ज्ञान हे संस्कृती रूपी तिजोरीमध्ये लोपल्या गेलेलं होतं, अडकलं होतं. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसाला परमार्थाचा अधिकारही नव्हता मायबाप. पण हेच ज्ञान असणारं माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये त्याचं रूपांतर करून या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ वाचण्यासाठी पारायण करण्यासाठी दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असला पंचम वेद असणारा गाथा तुमच्या आमच्यासाठी असणारा निर्माण केला. एकनाथ महाराजांनी भागवत केलं, भावार्थ रामायण केलं. हे कुणासाठी केलं? त्यांना कामं नव्हते म्हणून का?
अहो तुमच्या आमच्या उद्धारासाठी सोपं साधन भगवत प्राप्तीचं म्हणून असणारी ही सर्व ग्रंथ संपदा संत महात्म्यांनी निर्माण केली. ही अवघड आहे का? अहो मला सांगा, ज्ञानेश्वरी वाचणं अवघड आहे का? हरिपाठ वाचणं अवघड आहे का? नाथांचा हरिपाठ वाचणं अवघड आहे का? रामायण वाचणं, एकनाथी भागवत वाचणं अवघड आहे का? सोपं आहे ना मराठी भाषेमध्ये करणं. संस्कृत रूपी असणारं तिजोरीत अडकलेलं ज्ञान लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी. लोपलेलं होतं ज्ञान कुठं? संस्कृत रूपी तिजोरीमध्ये. आणि कोणालाही आपलं हित कळत नव्हतं, अहित कळत नव्हतं. आपलं हित काय आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करणं हे आपलं हित आहे. देव असणारा आपला करून घेणं हे असणारं आपलं हित आहे. त्यावेळेस त्या साधकानं प्रश्न केला, महाराज अवघड असणाऱ्या साधना आहेत. त्याने सांगितलं अवघड साधनाचा अवलंबन करायची गरज नाही, फक्त असणारा सोपा उपाय. तरी हा सुलभ उपाय. सोपा उपाय तुम्हाला सांगतो, सोपा उपाय तुम्हाला सांगतो. महाराज सोपा उपाय सांगतात. काय सांगतात? अभंगाचं पहिले भावे गावे गीत 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 सुत करोनिया गीत सुत करोनिया गीत तुझं व्हावा हे देवा तुझं व्हावा हे देवा सोपा उपाय सांगा म्हणल्याच्या नंतर साधकानं महाराजांनी सांगितलं, बाबा सोपाच उपाय सांगतो. आणि सोपा पहिला असणारा उपाय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असणारा सांगितला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितला तुकाराम महाराजांनी आणि मी असणारा यांना सांगितला आणि त्यांनी गायला. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. पहिला असणारा उपाय पहिल्या चरणामध्ये सांगितला महाराज की तुम्हाला जर देव आपलासा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी असणारा सोपा उपाय आहे भावनेनं असणारं देवाचं गीत गायचं. गीत गा. पण गीतामध्ये असणारे प्रकार अनेक प्रकारचे गीत आहेत. भावगीत आहे, भक्तिगीत आहे, नाट्यगीत आहे, अनेक प्रकारचे गीत आहेत. पण ते गीत सांगितले का महाराजांनी? नाही. गीत गायला सांगितलं. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. रामकृष्ण गीती गात. टाळची पुरी आवाज छंदे
गीत गायला सांगितलं. भावे गावे गीत, पण कोणतं गीत? रामकृष्ण गीती गा. टाळ चिपुया वाजवित, टाळ वाजवीत वाजवीत, टाळ वाजवीत 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 छंदे नाचावं लागतं भजन करताना, गीत गाताना नाचत नाचत आणि निज घेऊन फिरत गा. आणि ज्या वेळेस असं जो असणारा वारकरी भक्त असणारा गीत गातो ना, त्यावेळेस त्याला देवाला कुठेही हुडकत बसायची गरज नाही. का? जनिवनिया बघा देव वासनेचा पुसोनी ठाव. पुन्हा ज्या ठिकाणी जिकडे पाहता तिकडे कुठेही जरी पाहिलं बघा, त्या भक्त प्रल्हादासाठी असणारा खांबातून देव प्रकट झाला. बापानं असणारा प्रश्न विचारला, मारण्याचे अनेक प्रयत्न करत होता. अरे काही केले असणारा मरत नाहीस, नेमकं कारण काय? तुझं रक्षण कोण करतं? त्याने सांगितलं, बाबा अहो तुम्ही मला मारणारे कोण? का? जो असणारे सर्व जगाचा पालन पोषण करणारा माझा भगवान परमात्मा, तो असणारा पोषितो जगाशी एकला, सकल जीवांचा करीतो सांभाळ. सर्व जीवांचा असणारा सांभाळ करणारा तो माझा भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा ज्याचं रक्षण करतो ना, तो असणारा वनामध्ये हिंडत असताना, रानोराने हिंडत असताना बाया चप्पल असली नसली तरी काही गरज नाही, साधा काटा सुद्धा टोचू देखत नाही. देवरा की तया मारील कोण, नमुडे काटा हिंडतावर. बाबा जो असणारा ज्याचं रक्षण देव करतो ना, त्याचा असणारा मारणारा कोणीही नाही. का? देव राखी तया मारील कोल, न मोडे काटा हिंडतावर. वनात जरी असणारा हिंडला तरी त्याला असणारा काटा मोडू देत नाही. ती असणारी शक्ती, पावर असणारी जी सत्ता आहे ती माझ्या भगवान परमात्म्याची आहे. तो भगवान परमात्मा असणारा मला काही केल्या. बघा किती पर्याय केले होते त्या हिरण्यकश्यपूनं आपल्या स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी. अनेक प्रकारचे भागवतात त्याचं सर्व वर्णन आलंय. अहो जाळण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाखाली दिलं, पण काही केले असणारा भक्त प्रल्हाद मरत नाही. त्यावेळेस त्यानं सांगितलं, बाबा तुझं रक्षण करतंय कोण? तो असणारा त्यानं सांगितलं, माझं रक्षण करणारा देव आहे. त्यानं सांगितलं, तुझा देव कुठे आहे? त्यानं सांगितलं, खांबावरी लाथ मारली दुर्जने. माझा भगवान परमात्मा कुठे आहे? महाराज अडवू शकत नाही मी तुम्हाला, पण तुम्ही थोडं बाजूला म्हणून थांबूया. माझा देव असणारा विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलीची सर्वाभूती एक पाहे, वासुदेव पुसोनिया ठाव अहंते. यरुमने काष्टी पाशानी सक आहे वन मारी. जेते प्रत्येक ठिकाणी असणारा माझा भगवान परमात्मा आहे. आणि त्यावेळेस राग आलेला तो हिरण्यकश्यपू क्रोधित झाला. क्रोध युक्त पिता पुसे प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं, बाबा देव सर्वत्र आहे. सांगितलं, या खांब्यावर आहे का? त्यावेळेस खांबावरील लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. स्तंभी नारायण प्रगटले. खांबावरील लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. स्तंभी नारायण त्यावेळेस त्या दुर्जन दृष्ट असणाऱ्या हिरण्यकश्यपूनं खांबावर लाथ मारली. इथं तुझा देव आहे होय, थांब. तुझ्या देवाचं असणारी विटंबना मी करण्यासाठी त्याला लाथ मारतो. आणि लाथ मारल्याबरोबर स्तंभी नारायण प्रगटले. अशात त्या खांबामधून नरसिंह भगवंताचा अवतार झाला. मायबाप तो असणारा देव आपल्या भक्तासाठी त्यानं फक्त इच्छा करावी, आणि ती इच्छा असणारी आपल्या भक्ताची देवानं पूर्ण करावी. ज्या ठिकाणी कुठं जरी म्हणला ना तरी असणारा त्या ठिकाणी देव आपल्या भक्तासाठी
प्राप्त प्रगट होत असतो. अनंत अवतार घेशी भक्ता कारणी कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे किंवा अनंत अवतार आणि अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी किंवा धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाविसी भक्त जना विठाला विठाला भावनेने त्या भगवान परमात्म्याचं जर गीत गायलं ना माहिती तर असणारा तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी कुठूनही आणि केव्हाही प्रगट होतच असतो. पण त्यासाठी सर्वात मोठा असणारं लागणारं भांडवल आहे म्हणजे भाव. आता भाव दोन प्रकार. कीर्तनाला महाराज येताना भाव ठरवून येतो तो वेगळा, पण अंतःकरणातला भक्तिभाव हा असणारा वेगळा. विठाला आता परमार्थामध्ये भाव भरपूर वाढला बरं का सावरे साहेब, भरपूर भाव झाला. तुमच्याकडे कसं आहे आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे भाव आहे करा बाप्पा. हां, कारण की भावाशिवाय पण आपण सर्वच असणारे या संप्रदायाची सेवा करणारे वारकरी तत्वानुसार चालणारे असल्यामुळं आपण भाव ठरवत नाही. नाहीतर भाव लई वाढले बघा. आमच्या बीड जिल्ह्यासारखे कीर्तनकार कुठंच नाहीत. आपल्या मराठवाड्यात नोहे नोहे पूर्ण असणाऱ्या या पश्चिम महाराष्ट्रातही सगळे जास्त कीर्तनकार जर कुठले जात असतील तर आमच्या बीड जिल्ह्याचे बघा. भागवतकार असतील, कीर्तनकार असतील, सगळ्याच क्षेत्रामध्ये आमचा बीड जिल्हा अग्रेसर आहे. विठाला कुंडली कवरला हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर असो सगळ्यात लागणारा भगवंताला भाव आहे. काही न लगे एक भावाची कारण काहीच लागत नाही तुका म्हणे आज विठोबाची. देवाची शपथ घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात भावापेक्षा देवाला काही लागत नाही. देवा कारणे भावत स्मार्त करतळ्यावळे तैसा हारी, करतळ्यावळे तैसा हारी, करतळ्यावळे तैसा हारी, करतळ्यावळे तैसा हारी. भाव बळ्या काळे एरविना काळे, करतळ्यावळे तैसा हारी, करतळ्यावळे तैसा हारी. भाव बळ्या काळे एरविना काळे, करतळ्यावळे तैसा हारी, करतळ्यावळे तैसा भाव बळे कवे हे रवी ना कवे पण कर्तव्य अवळे ऐसा हरी. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त. बघा शुद्ध करून या चित्त. चित्तावर आलं का चित्तानी भाव लागतो. बघा परमार्थ करायचा असेल तर परमार्थात चित्त लागतं. शरीर व्यवस्थित चांगलं चलावं वाटत असेल तर यामध्ये पित्त असणारं लेवलमध्ये लागतं. आणि प्रपंच जर करायचा असेल तर वित्त लागतं. विठ्ठला विठ्ठला ज्याच्या त्याच्यामध्ये ज्या त्या गोष्टी शोधतात. प्रपंचाला पैसाच लागतो ना. पैसा जर नसेल तर काही उपयोग नाही. सगळ्यात किती जरी मोठा व्यक्तिमत्व झालं, किती जरी मोठा महाराज असला आणि त्याजवळ पैसे नसू द्या बघा कोणी सुद्धा जात नाही. का या जगाची रीत आहे धनवंता लागी जगी आहे सर्व मान्यता जगी. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई.
कबीरदास म्हणतात समजे पैशाचे असणारे भांडे सगळे असणारा पैसाच लागतो. मग प्रपंच करायचा असेल तर पैसा लागतो, परमार्थ करायचा असेल तर चित्त लागतं, आणि हे शरीर चांगलं चालायचं असेल तर यामध्ये पित्त असणारं लागतं. आणि पित्त कमी जास्त झालं तरी असणारी प्रकृती बिघडत असते. पण सगळ्यात मोठा असणारा परमार्थात करत असताना भाव लागतो, आणि भाव जर नसेल तर परमार्थ असणारा शून्य आहे. आणि तेच महाराज सांगतात की गीत गा भावे गावे, गीत भावनेनं असणारं त्या भगवान परमात्म्याचं गीत गा. बघा त्या शबरी मातेनं असणारं भावनेनं त्या प्रभू रामचंद्राचं भजन करावं. ज्यांच्या आश्रमात असणारी शबरी माता वास्तव्यास होते ते मातंग ऋषी, आणि मातंग ऋषीची सेवा करत 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 असणारे एवढी सेवा केली ते संत महात्मे असणारे प्रसन्न झाले. आणि त्यांनी सांगितलं एवढी सेवा केलीस ना, बघ आता काही दिवसामध्ये, दिवस तारीख वार असणारा सांगितला नव्हता, काही दिवसानं या ठिकाणी याच तुझ्या झोपडीमध्ये असणारे प्रभू रामचंद्र जगाचा मालक असणारा येईल, आणि येऊन याच ठिकाणी तुला असणारा दर्शन देईल. मग तीच असणारी आशा तिच्या मनामध्ये होती, आणि दररोज असणारं तिला वाटायचं आज माझा भगवान परमात्मा आहे, उद्या येईल. बघता बघता असणारे दिवसानुदिवस लोटत होते. वृद्ध अवस्थेत असणारी जर 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 झालेली शिबरी रोज असणारी मनामध्ये असणारी प्रार्थना करायची, देवा आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना. देवा अरे एकदा तरी ये जाता जाता. अरे उगाच चलत चलत असणारा ह्या माझ्या असणारा गरीबाच्या झोपडीला नुसतं पाऊल लाव देवा. का राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम सोएंगे तो पालना झुलाऊंगी. बघा यावं म्हणून पण तिला वाटतं मेरे जन्म के सब कष्ट हर जाएंगे, राम आएंगे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का जबर बुराई तब आसन पर भाऊंगी, बुराई तब आसन पर मैं बिताऊंगी, अपने हाथ से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, गायो शबरी के कुटियों का पावन होगा.
बगीचे में जाकर कलिया चुन चुन कर मैं लाऊंगी, हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी, मेरे सब जन्मों के कष्ट हरे जाएंगे बाबा. का देव यावा लागतो, देव प्राप्त व्हावा लागतो. आणि देव प्राप्त झाल्याच्या नंतर सर्व जीवनातले असणारे कष्ट नाहीसे होतात. मागील परिहार पुढे नाहीशी न झाली या दर्शन एक वेळा. देवाचं दर्शन झालं ना सर्व असणारे अनंत जन्माचे पापही नष्ट होतात. आणि जो झालेला शीन आहे ना तो शीन असणारा सर्व नष्ट होतो. मला सांगा आषाढी वारीमध्ये या ठिकाणी काही चालणारे वारकरी असतील, आमच्या महाराज मंडळीचं चालतात. जवळजवळ 20-22 दिवस असणारा आळंदी ते पंढरपूर प्रवास असतो. इतका असणारा माणूस असणारा परेशान होतो. चालू 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 महाराज पाये दुखतात होतात. पण एकदा चंद्रभागेचं स्नान केलं आणि त्या पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर नुसता भगवान परमात्म्याचा कळस जरी पाहिला तरी जे पाठीमागं झालेलं दुःख होतं ते सगळं विसरतं. का अवघा झाला आनंद. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पाठीमागलं दुःख विसरून जातं. त्याच प्रमाण आहे भगवान परमात्माकडे ज्यावेळेस भक्त जात असतो आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती होते त्यावेळेस सर्व झालेले कष्ट पाठीमागालचे तो विसरून जातो. का तेवढं कारण की तुका म्हणे जीवा थोर झाले सुख. एवढं सुख होतं की त्या सुखामध्ये पाठीमागलचं दुःख विसरून जातं. आणि तेच त्या शबरी मातेचं झालं. पण तिनं असणारं भजन गायलं. पण कसं गायलं आपल्यासारखं असं मायबाप भावनेनं घातलं. देवासाठी गात होती ती. आणि तुकाराम महाराजांनी देवासाठीच केलं. देवासाठी घेवडी जोग अवघा भोग दियेरा, अवघा भोग दियेरा, अवघा भोग दियेरा. देवासाठी काही सर्व करावं लागतं. आणि देवासाठी जर केलं तरच देव आपल्याकडे असणारा आपलासा होतून आपल्याला भेट देतो. नसता आपण जर आपल्यासाठी सर्व काही करत बसलात तर काहीच असणारा देव आपल्याला सहाय्य होत नाही. देव प्रसन्न होत नाही. देवाला भजावं लागतं. कसं बघा तुकाराम महाराज सांगतात जर देव आपला प्राप्त करून घ्यायचा असेल तर पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. किंवा बघा आता पतिव्रतेचं तुम्हाला सांगत बसत नाही, त्याला कथेमध्ये सविस्तर वर्तन सांगाय येतं. कीर्तनामध्ये असणारं बघा दुसऱ्या चरणात येतो त्याच असणारा पुढचा तुकडा आहे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. अहो किती असणारी भगवंताची भक्ती करावी लागते. जसं एखाद्या धन लोभ्या माणसाला सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, जसं त्या धन लोभ्या माणसाला धन फक्त आवडतं त्याप्रमाणे भक्ताला असणारा देव आवडावा. त्याच वेळेस देव असणारा त्या भक्ताला प्रसन्न होतो, प्राप्त होतो. देव सहजासहजी प्राप्त होणं शक्य गोष्ट नाही बायबाप. अरे देव काय बाजारचा भाजीपाला आहे का 200 रुपये घेऊन गेले पिशवी भरून घेऊन आला? नाही भेटणार सहजासहजी. त्यासाठी अनंत जन्माचे सुकृत पदरी. नामदेव महाराज म्हणतात अरे हे आमच्या हाताने जो देव जेवतो ना हे असणार एक जन्मातली पुण्याई नाही आमची, अनंत जन्माची सुकृत पदरी. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. अरे अनंत जन्माची बघा त्या हिरण्यकश्यपाचा जेव्हा त्याच्या पोटी जे जन्म घेतला होता ना
त्या युगामध्ये असणारा आम्ही भक्त प्रल्हाद म्हणून होतो. त्याही जन्मात भगवान परमात्माचं भजन केलं. दुसरा असणारा जन्म आमचा झाला तो उद्धव म्हणून, उद्धव नाही सॉरी अंगद, त्रेतायुगामध्ये अंगद म्हणून जन्माला आलो. आणि पुन्हा पुढच्या युगामध्ये असणारा आम्ही उद्धव म्हणून आलो. पुन्हा असणाऱ्या पुढच्या जन्मामध्ये तेच उद्धव असणारे नामदेव महाराज झाले. नामदेव चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे दाबून उभी दिसणी. पाठीमागे डोळे दाबून उभी दिसणी. सवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. 4 युगापासून हेच नामदेव महाराज असणारे पुढे तुकाराम महाराज आले. आणि आता चालू कलियुगामध्ये तुम्ही उभा विटेवरी आम्ही झालो वारकरी. आता असणारे ते तुकाराम महाराज म्हणतात की तेव्हा तो विटेवर उभा आहेस ना, आम्ही असणारे वारकरी झाले. मला हे सांगायचं की अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय भगवान परमात्मा त्याला प्रसन्न होतही नाही आणि प्राप्त होत नाही. पण देव आवडावा किती, एवढा देव आवडावा, एवढा देव आवडावा. जसा त्या धनलोभ्या माणसाला धन आवडतं ना, तेवढा देव आवडा. एक धनलोभ्या महाराज, एक धनलोभ्या माणूस जीवनात येऊन एकदा पंढरपूरला गेला. तो बी असणारा बळच लावला. घरच्या असणाऱ्या गृहमंत्र्यांनी सांगितलं, अहो जन्माशी येऊन पहारे पंढरी नाचा महाद्वारी. अरे जन्माशी येऊन एकदा तरी पंढरपूरला माणसानं जावं. आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. एकदा जन्माला आल्याच्या नंतर पंढरपूर पाहिल्याशिवाय माणसानं मरू नये. पण पंढरपूर पाहायचंय ते असंच नाही बरं का, खुल्या गळ्याने. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, होय होय वारकरी. पंढरी पाहायची, पंढरीला जायचं ना, पण असं जाऊन जमणार नाही. वारकरी होऊन जावं लागल. त्याला बघत असणारे सप्तेमध्ये घरच्या पत्नीने सांगितलं माळ घाल. ते मला नग काय आपल्याला कमी देवानं केले, कशाला माळ घालायची, असंच आपलं जगायचं. पण बस महाराष्ट्राला माळ असणारे घरच्या गृहमंत्र्यानं तिच्या सौभाग्यवतीनं घातली, माळ घातली. आणि माळ घातल्याच्या नंतर सांगितलं एकदा पंढरपूरला जात. त्यानं सांगितलं जातो मी, पण ऐकू नये. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सर्व असणारे भिकारीत मला दी मला दी मला दी मला दी. आणि द्यायचं आपल्या असणारं तत्वात नाही. काही झालं किती झालं तरी आपण 1 नवा रुपया सुद्धा कोणाला देणार नाही का. तो धनलोभी आहे. एका प्रकारे तो मरण पत्करण, पण कोणाला देणार नाही का. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. जीव गेला तरी माग न पाहणारा तो धनलोभ्या पंढरपूरला जाण्यासाठी निघाला. गेल्याबरोबर पंढरपूरला गेल्या मायबाप विधी आहे चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा आणि मग अनिक दर्शन विठोबाचे. नंतर असणार त्या भगवान परमात्म्याचं दर्शन आहे. चंद्रभागेचं स्नान झालं आणि स्नान झाल्यानंतर सोबतचे जे वारकरी होते ना, त्यांनी सांगितलं तुला काय माहित नाही, आमच्या मागं मागत चल. आणि माहिती नसल्यावर माणसानं दुसऱ्याच्या मागं मागत चालावं लागतं. मनाचा शानपणा केल्याच्या नंतर अवघड होत असतं. त्याने सांगितलं बाबा बघा आता गावात मी असणारा एवढा मोठा धनवान माणूस आहे, मी सर्व गाव असणारा माझ्या अंटरमध्ये ठेवतो, पण आता नाव इलाज आहे, मला इथलं काहीच माहिती नाही, मी तुमच्या मागं मागं चलतो. स्नान झालं आणि स्नान झाल्याच्या नंतर त्यांच्या मठाकडे निघाले. तेवढ्यामध्ये असणारा टाळाचा आवाज आला आणि त्या ठिकाणी एक असणारा मोर मुकुट घालून असणारा वासुदेव समोर आला आणि वासुदेव म्हणू लागला, जाते हो दान करा, जाते पंढरपुरा, 1-2 पैसा
कशासाठी आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळाला. द्या रे 1-2 रुपये असणारे दान द्या या ठिकाणी. पण ह्याला दान द्या म्हणल्याच्या नंतर ह्याला जमत नव्हतं. ह्यानं असणारा कट मारला त्या वारकऱ्याला. ह्याने सांगितलं होतं आमच्या मागे ह्यांच्या पुढं तो गेला. ते म्हणले अरे थांब ना. ते म्हणला ते मागायले ना मला तुमची तुम्ही द्या म्हणला तुम्हाला द्यायची सवय. मी नाही म्हणला देणार. अरे ते म्हणले देऊ नको थांब. पण तो असणारा भगवान परमात्मा होता साक्षात मी वासुदेव तत्वता. विटेवरच्या मालकानंच असणारं त्याची परीक्षा घेण्यासाठी वासुदेवाचं रूप धारण केलं. त्या चंद्रभागेच्या वाळवंटमध्ये आला. तो पुढे गेला पण पाठीमागून असणार त्याचा मनगट धरला आणि सांगितलं काढ 1 रुपया तरी दिना. ते म्हणला हे बघा मी असणारा पहिली वेळेस पंढरपूरला आलोय. मी काय जास्त पैसे आणलेले नाहीत आणि थोडेफार पैसे आहेत ते असणारे आमच्या मठावर ठेवलेले आहेत. का चंद्रभागेत आल्याच्या नंतर चोऱ्या होतात आणि चोऱ्या होत्या ह्या कारणानं असणार मी पैसे सर्व मोबाईल तिथंच ठेवलाय. फोन पे केला असतं पण तरी बी काही अडचण नाही. पण ते मोबाईल तिथंच आहे ना. ठीक आहे सांगितलं येतो मी मठावर. चकली मारली त्यानं सांगितलं कुठल्या मठावर हेच सांगितलं नाही. पण देवाला सांगायची गरज काय माय बाप. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला सांगायची गरज नाही. त्या ठिकाणी असणार त्याच मठावर लगेच गेलं. त्या ठिकाणी प्रवचन चालू होतं. प्रवचन संपलं आणि तेवढ्यामध्ये टाळाचा आवाज सुरू झाला. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. पाहू लागला म्हणला तेच वासुदेव दिसला रामप्रसाद महाराज. कोणता चंद्रभागेत होता ते. सांगितलं चल दे 1 रुपया. मी सांगितलं महाराज आता उद्या गावाकडे जायचं. आज एकादश आहे. उद्याची द्वादश सोडली गावाकडे जायचं. माझ्यापाशी फक्त तिकिटापुरते पैसे राहिले. माझ्या गावाकडे या तुम्हाला आल्यावर देतो. आता लवकर वासुदेव गावाकडे आणावं लागेल. टाइम होता आलाय बराच. त्याने सांगितलं ठीक आहे पण गावाचं नावही सांगितलं नाही. परिहाराचं नाही काम जाणे अंतरीचे राम. देवाला पत्ता सांगायची गरज नाही. का ज्या देवानं असणाऱ्या ह्या विश्वाची निर्मिती केली त्याला कुणाचं घर कुठे काही सांगायची गरज आहे का. अहो मला सांगा असं जर चुकवता आला असतं तर यमाला असणारा हुडकायला माणसं पाठवावं लागले असते. त्या ज्या देवाने या सृष्टीची उत्पत्ती केली जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवाते संस्थापिले 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपोलिया. ज्या जगाच्या मालकाची या सर्व असणाऱ्या ठिकाणी सत्ता आहे त्याला सांगायची गरज नाही. हा असणारा गावाकडे आला. गावाकडे आल्याच्या नंतर पत्नीने विचारलं कस काय झाली वारी. त्यानं सांगितलं काही नाही वारी सारे भिकारी. विठाला विठाला काही नाही म्हणला. तिथं गेले की कोणी म्हणते द्या द्या द्या. अरे वैताग आला म्हणला. जेवणात येऊन म्हणते पंढरपूरला जावं कशाला जावं म्हणला. सारे भिकारी तिथंच जमायचं. त्याने सांगितलं मालक द्यावं लागतं जेवणामध्ये येऊन काहीतरी सत्कर्म आपल्या दान धर्म हातानं करावं लागतं. त्याने सांगितलं दान धर्म आपल्याकडे विषय नाही. निवांत असणारा झोपला. झोपल्याच्या नंतर झोपेतही त्या वासुदेवाचा असणारा कानावर आवाज यावा लागला. दचकून उठत होता. असं बघायचं इकडे वासुदेव आला काय आवाज कानी पडत होता. आणि मालकीला वाटलं ह्याला एखादं भूतभीत लागलं काय. खरंच भूत लागलं बरं का. ते पंढरपूरचं भूतच आहे. हा ते लहान नाही भूत लय मोठे भूत जबर मोठे ग. भूत जबर मोठे ग. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. झडप मारली होती या दंडोब्या माणसाला. झोपीतच असणारा दुचकू उठत होता. झोपीत उष्णत होता. झोपीत बोलत होता. झोपीतच चलत होता. काय करावं मालकीने असणारा एक टप्पू टाकला म्हणजे आडवं गप झोप. आता निवांत झोपला. सकाळी असणारी साखर झोप लागली आणि परत तोच असणारा जगाचा मायबाप असणारा वासुदेव होऊन त्याच्या दारामध्ये आला आणि म्हणू लागला जाते हो दान करा जाते पंढरपुरा. तटकून उठून बसला. मालकीला म्हणू लागला कोण आहे बाहेर बघ. ते म्हणजे वासुदेव आलाय. वासुदेव आलाय सोपात ज्वारी घेऊन पटकून वाढ म्हणला. तुमच्याकडे ज्वारीच वाढतात ना. सोनं वाढते मला काय माहिती. इकडे आता संभाजीनगर हे पटकून सोपामध्ये ज्वारी घेऊन वाढ. त्या माता माऊलीने असणारा हातात असणारा पंचपाळ घेतला. त्यामध्ये बघा त्या वासुदेवाला कुंकू लावायची. आता वासुदेवही येणार कुरमुडे येणार कोणी येणार. पैसा भरपूर झालाय. इकडे येतात का वासुदेव. नाही येत.
कशाला येते ना आता भरपूर पैसे दिले कुठे बी काही गरज मागणारे असणारा जो धर्म आहे तो आपला आपला प्रत्येक जण सोडलाय बघा. माणसाने धर्म सोडलाय, जनावरांनी अजून धर्म सोडला नाही. मला सांगा कुठल्या असणाऱ्या जनावरांना वैरण खायची बंद केली, गवत खायचं बंद केलं? आपण धर्म सोडला, आपण जे आपलं खायचं ते खात नाहीत. मग मला सांगा आपण बरे का जनावर बरे? गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी. अरे आपल्यापेक्षा जनावर लय बरी आहेत, त्यांनी अजून धर्म सोडला नाही आणि सोडणार सुद्धा नाहीत. तो वासुदेव असणारा, ती माता माऊली असणारा पंचपाळ घेतला, कुंकू लावलं आणि कुंकू लावून ज्वारी त्या त्याला असणारे सांगितलं महाराज ही घ्या ज्वारी. त्यानं म्हणला माय मला झोळीच नाही तर घेऊ कसे? ते म्हणले असे कुठं वासुदेव असतात का? त्यानं सांगितलं माय बुवा असणारा बाबा कुणाचं धन धान्य काही घेत नाही बाबा, नुसते पैसे घेतो, पैसे घेतो पैसे. त्याने सांगितलं तुझ्या मालकाला उठव, जा तुझ्या मालकाकडे काम आहे. त्याने सांगितलं मालकाला उठव, मालक माझे पंढरपूरला गेले ते झोपलेत, उठवू नका. परत आली, त्याचीच पत्नी होती. त्यानं सांगितलं मालक वासुदेव असणारा तो मला म्हणतोय बोलवा. मला ज्वारी घेतली नाही? नाही घेतली. पैसे मागायला, पैसे देऊ नको मला. तो मोर मुकुटावाला का? हो. ते उंचाला आता टाळ, हा म्हणजे ते मग ते पंढरपूर पासून माग आहे माझ्या, त्याला रुपया सुद्धा द्यायचा नाही. ते म्हणले तुम्हाला बोलव म्हणते. ते म्हणलं आता एक काम करू, मला बोलव म्हणते ना. जर समजा म्हणलं घरात आमच्या माणूस मेले, बाहेरचा आलेला कोणी असणारा भिक्षुक दारात थांबन का महाराज? जा म्हणला त्याला सांग आमचे मालक मेले. ते म्हणले मालक रुपयासाठी? हा सांग म्हणला, मेले मेले म्हणून सांग. त्याचीच पत्नी महाराज घरात जाताना हसत गेली आणि येताना रडत आणली. मायो महाराज काय सांगाव महाराज. मला करंट लागला वासुदेवाला. मी म्हणला माय काय झालं माय? नका रडू माय, माय नका रडू. काय झालं? दुःखामध्ये असणारा तो वासुदेव सामील होण्याचा प्रयत्न करत होता. तिने सांगितलं महाराज कधी नाही पंढरपूरला गेले. मायो ते म्हणले काय झालं? आल्या आल्या मेले. मेले? हो म्हणले मेले, आल्या आल्या. कधीच नाही जीवनात पंढरपूरला गेले, पण आल्या आल्या या ठिकाणी येणे करी बाबा. हा मोरते मोरते म्हणले कवा देत नाही कोणाला काही, सप्त्याला पट्टी देत नाही, काय करीत नाही. मोरते म्हणले असते आला मेले म्हणले महाराज. मेले? मेलेत ना. आता मला सांगा जर एखादा जर व्यक्ती त्या गावामध्ये मेला आणि जर बाहेरचा कुठला जर एखादा पाहुणा आला असेल तर मला सांगा त्या व्यक्तीची माती केल्याशिवाय जातो का? नाही. त्याने सांगितलं माय मेलेत ना मरू द्या, आलं तसं माती करून जातो. घरात गेली म्हणली मालक, तो वासुदेव म्हणतोय माती करून जातो. मला काय? हा त्याला जा म्हणा, तू काय आमचा पाहुणा करावा का सोयरा, काय संबंध तुझा आमचा? ती सांगू लागली. त्याने सांगितलं मी तुमचा पाहुणा आहे, मी तुमचा सोयरा आहे, दिनाचा सोयरा पांडुरंग, मी तुमचा सोयरा आहे. विठ्ठल पाहुणाला माझ्या घरा, दुरल्या देशीचा बहु आवडीचा विठ्ठल पाहुणा आहे, मी तुमचा पाहुणा आहे. आलं तसं माती करून जातो. काय म्हणली मालक? अहो देऊन टाका. ते मला नाही द्यायचा. तुला काय माहिती, त्याला रुपया द्यायचाच नाही. भले मरण्याचा जरी वेळ आली तरी ह्याला रुपया द्यायचा नाही. मेला म्हणल्याच्या नंतर मग बघा माणूस गेला की सगळेजण काय करतात आता ओरका म्हणतात. सौरव पाहुणेरावला फोन करायचा, हॅलो सकाळी 7 वाजता या लवकर. पण त्याने सांगितलं ह्याला 7-8 वाजू नका, लगेच तू काढा 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 म्हणती अशी झाला भूमी भार. माणूस मेल्याच्या नंतर कोणीही त्याला जास्त वेळ ठेवत नाही का? कारण की त्याची असणारी दुर्गंधी येत असते, म्हणून लवकर असणारा अंत्यविधी उरकला जातो. त्यालाही तेच केलं. त्या ठिकाणी सर्वांनी असणारं अंत्यविधीचं सामान जमा केलं, चटकी बांधली, बांधायला लागले. ती म्हणायचं जरा दमाने बांधा बरं का, नरड्याला बांधताना थोडं आल्लाट बांधा का अशी लागेल म्हणायचं मला. अरे म्हणली मेलास ना तू, नेला. आणि त्या स्मशानभूमीमध्ये नेऊन सरण रचून सर्वांनी असणारं पाणी पाजलं, मुलांना असणारं अग्नी हातात घेतला. अग्नी हातात घेऊन तो असणारा अग्नी देणार तेवढ्यामध्ये त्या
पांडुरंग रूपी वासुदेवाला दया आली आणि म्हणू लागला, हे बाबा, अरे काय हलकट माणूस आहेस, 1 रुपयासाठी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा मागा पुगड पाहिणार. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे धनासाठी देती प्राण, जीव गेला तरी न पाहणारा माणूस तू. अरे जाऊ दे, माझाच 1 रुपया सुटला म्हणल्याबरोबर महाराजांना संत पट्ट्या लगेच उठला. विठाला एवढे असणारे, जसं त्या धन लोभेला धन आवडतं ना, त्याप्रमाणे भगवान परमात्मा आवडावा लागतो. आणि त्याच वेळेस मग भगवान परमात्मा त्या भक्ताचा असणारा प्रसन्न होतो. म्हणून महाराज सांगतात, गीत गायचंय ना, एवढं गा की बहु आवडसी जीवापासून आवडून, जेवढा जीव माणसाला आवडतो, जेवढं धन आवडतं, जसा पतिव्रता स्त्रीला असणारा आपला पती आवडतो, त्याप्रमाणे भगवान परमात्मा आवडला पाहिजे. आणि त्यावेळेस होतो भगवान परमात्मा आपला होत असतो. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय विठोबा रुक्माई. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. सोपा उपाय सांगतात महाराजांना. एकच उपाय आपल्याला जवळजवळ आपण फक्त पाहिला, आणि तेवढा जरी केला ना, बाकीचे तर असणारे जीवनात आपण जीवन जगत असताना बघा, एखादा माणूस एखाद्या चांगल्या गोष्टीवर असेल, जसं काही समजा चांगलं होत असेल, तर त्याचे आपण गुणदोष काढीत बसून लागतो. आणि काचे कानी गुणदोष मनान, आणि लोकांचे गुणदोष जर काढीत बसला तर त्या ठिकाणी असणार आपल्याला पाप लागत. असं बोलायजोगे विषय भरपूर आहेत, पण वेळ असणारी आपल्या हातात नाही. आपली संकल्पित वेळ पूर्ण झाली. मग आम्ही असणारा धावत्या उगामध्ये सरळ सरळ अर्थ यासाठी तुम्हाला सांगितलं होता. तुम्ही उद्या म्हणत बाबा एवढ्या लांबून महाराज आला आणि महाराजांना असणाऱ्या एकाच अभंगावर, एकाच चरणावर चिंतन केलं. कारण की अभंग 6 चरणाचा आहे. माझा नियम असा आहे, जेवढा प्रवास जेवढ्या तासाचा असेल तेवढ्या चरणाचा मी अभंग घेतो. बरोबर आहे मला. 6 तासाचा प्रवास झाला तर 6 तासाचा, 5 तासाचा झाला तर 5 तासाचा. गाठ्यामध्ये गाथा उडून बघा, सगळ्या प्रकारचे अभंग आहे. आणि तुम्ही म्हणता एखाद्या वेळेस तुला 100 तासाचा प्रवास झाला तर आता ते अभंग अर्धा पाठ केला मी. ह्याला वारकरी माणसं लागतात बघा. हा वारकरी असणारा अभ्यास केलेला आहे, तो असणारा 101 चरणाचा अभंग. 101 चरणाचा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास. भरपूर असणारा 50 चरणाच्या जवळ गेला आहे. आता हळूहळू 100 असणारे गाठाचे. का? कारण की जर यदा कदाचित 100 तास जर आपल्याला एखाद्या गावाला जायला लागले, 100 तास कुठं लागत नाहीत. काय सांगा, विदेशात देवाच्या काय मनात असलं नाही.
आता गेले नाहीत का आपल्या महाराष्ट्रातले बरेच पुरुषोत्तम महाराज, विशाल महाराज, कोले, सोपान सानप, प्रकाश महाराज साठे आमच्या बीडचे बऱ्याच बाहेरच्या राज्यामध्ये देशामध्ये असणारे जातात. मग जर आपला यदा कदाचित जर योग लागला तर आपला नेम मोडला जायचा. म्हणून नेम आहे ना, तर नेम असणारा नित्य नियमात करावा लागतो. नित्य नियमात नेम केला की मग लक्ष्मी वल्लभ. ज्याच्या मागं लागायचं ना त्याला फक्त नित्य नियम करायचा. ह्याच्या मागं लागायचं नाही. नेम केला की अक्षात असणारी लक्ष्मी मागे येत असते धावत. लक्ष्मीच्या मागं लागलं मग चला विठाला. आपण देवाच्या मागं लागायचं. देवाच्या मागं आपण लागलात की असणारा पैसा आपल्या मागं लागत असतो. पैशाच्या मागं लागून बघा लोक म्हणतात पगतीच्या मागं लागून गवसत नसतो. आपण देवाच्या मागं लागायचं. देवाच्या मागं लागलं बरोबर आहे बाप्पा. कारण की आमच्याही परिसरात आम्ही कथा कीर्तन करत असताना कधीही कोणाला बोलत नाही एवढे द्या तेवढे द्या ठरवायचं नाही. जो मिळेल तो भगवंताचा प्रसाद मानायचा आणि असणारा मार्ग करत चालायचं. जीवनामध्ये काय आपल्यासोबत येणार आहे मला सांगा बरं. कितीही जरी आपण धन कमवलं तरी असणारा पुढच्या पिढीला आपलं कुणीच नाव घेणार नाही. या सृष्टीचा नियमच आहे. एक बार वर्ष श्राद्ध झालं मायबाप पुन्हा कधीतरी असणारी आठवण त्या घरातल्या लोकांना येत असते. कुणाला त्यांचे जे मुलं बघ आहेत ते पुढं नातोंड पतोंड असणारे ते उगं सहज म्हणणार ते आमचे होते. भूतकाळात झालेलं असतं. म्हणून आपण असणारं फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. त्या भगवान परमात्म्याशिवाय आपल्याला या जगातून सोडवणारा कोणीही नाही. म्हणून तो असणारा भगवान परमात्मा आपलासा करून घ्यावा. त्यासाठी कुणाचे गुण आणि कुणाचे दोषही आपण काढत बसायचं नाही. आणि जर यदा कदाचित भाग्यानं जर आपल्याला संत महात्मे भेटलेच तर मग मस्तक हे ठिंगणा करी संतांच्या चरणा. आणि बोलताना सुद्धा असं बोलायचं. साच आणि मवाग मितुले आणि रसाग शब्द जैसे कल्लोग अमृताचे. दुसऱ्याचा अंतकरण जीवनामध्ये आपण बोलताना कधीही कुणाचंही अंतकरण दुखावलं नाही पाहिजे. आपण बोलल्याच्या नंतर दुसऱ्याला आनंद प्राप्त झाला पाहिजे. नसता आपण बोलल्याच्या नंतर आता काय माणसाचं बोलणं लय बेकार असतं. धाड तरी लाकूड बोलल्यासारखं बोलणं. आमच्याकडे एक जणाचा ॲक्सिडेंट झाला पाठीमागं. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर माणूस असणारा धीर द्यायला येतो का तो माणूस बचलेला असतो ना तो म्हणतो बरं झालं बाबा काहीतरी भगवंताची सेवा तुमच्याकडून घडली होती म्हणून असणारं तुम्ही सुदैवानं या ठिकाणी असणारे सुखरूप आहात. अजून भगवान परमात्म्याला तुमच्याकडून सेवा करून घ्यायची असं बोलाव ना. तो माणूस असणारा डायरेक्ट गेला. ते म्हणला बाबा त्या दिवशी तर धड करेल एक कवी वाचलं नाही तो कसं काय वाचलास. असं बोलल्यावर माणूस मनानं मरण ना बाबा नीट बोलावं लागतं. मुकी अमृताची वाणी देह देवाचे कारण. आपण बोलताना जेणेकरून आपल्यालाही समाधान व्हावं आणि दुसऱ्यालाही समाधान व्हावं असा असणारा 4 नंबरचा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय. आणि शेवटचा उपाय महाराज सांगतात अरे बाबा आपण जीवन जगत असताना भगवान परमात्म्यानं आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. धन द्रव्य इस्टेट सर्व काही असणारा एवढा मोठा परिवार दिलाय. पण यामध्ये जीवन जगत असताना आपला एक असणारा नियम आहे. देवाचाही धर्म आहे आपलाही धर्म आहे भक्ताचाही धर्म आहे भक्ताचा धर्म आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नकोय. आणि गृहस्थी जीवनामध्ये जीवन जगत असताना एक नियम आहे. कोणता. जे आपल्यापाशी आहे ते लोकाला जास्त नाही देता आलं तरी थोडं तरी लोकाला देता आलं पाहिजे. नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. नाही दही दूध देता आलं नका देऊ मायबाप पण ताकाचे उपकार तरी करा. कमीत कमी एखादं असेल आपल्या घरी जर एखादी गावरान गाय अगर म्हैस असेल ना तर तिचं दही दूध तूप नाही देता आलं एखाद्या वारक्याला एकादशी दिवशी तांबर असणारं ताक तरी द्या. पण आता मला वाटतंय ताकही कुणी फुकट देणार. 40 रुपयाला गिलास झालाय ताकाचा सुद्धा. अवघड झालंय. उपकार परोपकार करायला आज कोणीही तयार नाही. संत महात्मे सांगतात बाबा जर देव प्राप्त करून घ्यायचा असत नाही जास्त उपकार झाला तरी तुका म्हणे पार
तुका म्हणे पार तुका म्हणे पार पप्पा म्हणू लागतो मी. तुका म्हणे पार तुका म्हणे पार तुका म्हणे पार तुका म्हणे पार थोडा तरी पर उपकार होला तरी पर उपकार होला तरी पर उपकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली म्हणून जीवनामध्ये
जीवन जगत असताना जास्त नाही जरी उपकार आपल्यावर लवकर करता आला तरी तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार, कारण की पर उपकार करणं हाच आपला सगळ्यात मोठा धर्म आहे. म्हणून आपल्या धर्मासाठी, आपल्या देवासाठी, आपल्या देशासाठी सर्वांनी असणारं थोडा तरी आपल्या जीवनामध्ये प्रपंचातून आपण जी असणारं धनद्रव्य कमवतो त्यातील जास्त नाही झालं, आपलं शास्त्र सांगतो बघा 10% तरी देव देश धर्म यासाठी आपण उदार हातानं दान दिलं पाहिजे. का ज्या वेळेस आपण असणारं उदार हातानं दान देतो ना त्याच वेळेस असणारं त्या प्रपंचामध्ये संसारामध्ये असणारी भरभराट होत असते. म्हणून यथामती बोलण्याच्या अवकाशामध्ये एखादा अभद्र शब्द जर गेला असेल तो माझ्या वहिनीचा दोष आहे. जे काही योग्य असेल ते श्री गुरूंचं आहे. तुम्ही सर्व सज्जन श्रोते, सर्व माता माऊल्या यांच्या कृपा आशीर्वादानं 2 तास बोलण्याचा प्रयत्न केला. कारण की मी सुरुवातीलाच बोलून गेलो की आपोलिया भवे नाही मी बोलत सका कृपावंत वाणी त्याची पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूतयुक्ती. झालेली सेवा पंढरशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भक्तश्रेष्ठ हनुमानजीच्या चरणी, पंढरशी पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबाच्या चरणी अर्पण करून आपल्या वाणीला याच ठिकाणी असणारा पूर्ण रमद्याचा तत्पूर्वी सर्व असणारे हे आमचे गुणीजन मंडळी, भजनी मंडळ, कारण की एकल्याचा नोहे खेळ मनोनिमेव जमविला. सुंदर साथ असणारे महाराजांनी मृदंगावर दिली, त्यांनाही धन्यवाद. सुंदर असे असणारे भजनी मंडळ गायन, सुंदर हे महाराजांच्या संस्थेतील असणारे तरुण विद्यार्थी, करणा भाग्यवंत नटे हरे कीर्तन. म्हणून सर्वांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी असणारा आपल्या सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास बोलिले पुरे वेळी वाकुरे वखरे नाही उच्चारिला अधिकार म्हणे ज्ञानेश्वरा रंगमाय पैकंकरा जाधव सर